पोलीस भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचे ग्राउंडचे या ठिकाणी पत्रक या ठिकाणी जाहीर होत आहे। आणि अशा कंडिशनमध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरतीचं ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे आमच्या जिल्ह्यात, त्याचबरोबर सीपी मुंबईचं ग्राउंड कधी होणार आहे, त्याचबरोबर पुणे शहरचं ग्राउंड कधी होणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोलीस भरतीचं आमच्या जिल्ह्यामध्ये ग्राउंड कधी होणार आहे। जसं सातारा जिल्हा, नांदेड, रत्नागिरी, त्याचबरोबर जे सोलापूर जिल्हा, त्याचबरोबर परभणी जिल्हा, त्याचबरोबर गोंदिया जिल्हा, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजी महाराज नगर, नागपूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, ठाणे व पालघर या सर्व जिल्ह्यांचं ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल सांगणार आहे कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड कोणकोणत्या तारखेपासून या ठिकाणी चालू होतं, याबद्दल कोणत्या महिन्यामध्ये चालू होतं याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पोहोचेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे 20 जानेवारी पासून जे विद्यार्थी मित्रांनो स्टार्ट होत आहे, एक लक्षात ठेवा। याच्या अगोदर जे 2-3 पत्रक या ठिकाणी आला आहे, तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दाखवून देतो, बघू शकता तुम्ही या ठिकाणी मुंबई लोहमार्ग आयुक्तालय यांच्या विषय तुम्ही बघू शकता। पोलीस शिपाई भरती सन 2024-25 बाबत मुंबई लोहमार्ग आयुक्तालयाचे आस्थापनेवरील सन 2024-25 करिता पोलीस शिपाई संवर्गातील 743 रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया दिनांक 20 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे। त्या अनुषंगाने मुख्यालय घाटकोपर येथे दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 16 वाजता माननीय पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। तरी सदर बैठकीस पोलीस भरतीच्या अनुषंगाने आवश्यक माहिती अंमलदारांसह उपस्थित राहावे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर याच्या अगोदर आणखीन सुद्धा एक अपडेट आले, तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता। तर भरपूर काही जिल्ह्यात जे ग्राउंड आहे या ठिकाणी 20 जानेवारी पासून या ठिकाणी चालू होत आहे। आणि जे चालकचं पद आहे, चालकमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी ग्राउंड पाहायला भेटणार आहे, कारण की चालकमध्ये कमी अर्ज आलेला एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की सर्व कॅटेगरी वाईज SC ST OBC EWS NTV जॉब आणि SBC SCBC या कॅटेगरी वाईज चालकचे ज्या कमी जागा आहे, तर त्यामुळे सर्वात अगोदर चालकचं ग्राउंड होणार आहे। आणि चालकचं ग्राउंड जसं चालू झालं तसं जे विद्यार्थी मित्रांनो शिपाईचे ग्राउंड चालू होणार आहे, बॅट्समनचे ग्राउंड चालू होणार आहे, SRPFचे ग्राउंड सोबतच चालू होणार आहे। कारागृहाला थोडाफार या ठिकाणी टाइम आपल्याला भेटण्याची दाट शक्यता एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर कारागृहाचं जे ग्राउंड आहे फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये सुद्धा येण्याची दाट शक्यता एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर जे शिपाईचं जे ग्राउंड आहे, शिपाईचं जे ग्राउंड आहे 20 कोणकोणत्या जिल्ह्यात 28 जानेवारी पासून सुद्धा चालू होत आहे, 29 जानेवारी पासून सुद्धा कोणकोणत्या जिल्ह्याचं ग्राउंड या ठिकाणी चालू होत आहे, SRPFचं सुद्धा, ठीक आहे। तर आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आता कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड कधीपर्यंत येणार ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा, परभणी जिल्हा आहे, त्याचबरोबर सोलापूर जिल्हा आहे, गोंदिया जिल्हा आहे। तर या जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे तर जानेवारीच्या एंडिंगला या ठिकाणी चालू होत आहे किंवा फेब्रुवारी महिन्यापासून या ठिकाणी चालू होत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। मुंबईचं आणि पुणे सुद्धा तुम्हाला पुढे सांगतो। आणि त्याचबरोबर नांदेड जिल्ह्याचा सुद्धा जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होत आहे। रत्नागिरी जिल्ह्याचा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये होत आहे। जळगाव जिल्हा सुद्धा जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्राउंड होत आहे, चालू होत आहे। आणि चंद्रपूरचा सुद्धा जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्राउंड होत आहे। आणि त्याचबरोबर यवतमाळचा सुद्धा जे जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होण्याची दाट शक्यता आहे। सिंधुदुर्गचं सुद्धा जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होत आहे। धुळे जिल्ह्याचा सुद्धा जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, त्याचबरोबर धुळे जिल्हा सुद्धा जानेवारीच्या एंडिंग फेब्रुवारी महिन्यामध्ये, हिंगोली जिल्हा सुद्धा जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, अमरावती जिल्हा सुद्धा जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, त्याचबरोबर बीड जिल्हा सुद्धा जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, आणि धाराशिव जिल्हा सुद्धा जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, वाशिम जिल्हा सुद्धा जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, भंडारा जिल्हा सुद्धा जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, नंदुरबार जिल्हा सुद्धा जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, गडचिरोली सुद्धा जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, रायगड जिल्हा सुद्धा जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, लातूर जिल्हा सुद्धा जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, सांगली जिल्ह्याचा सुद्धा जे ग्राउंड आहे जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, त्याचबरोबर नाशिकचं सुद्धा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, कोल्हापूर जिल्हा
जिल्ह्याचा सुद्धा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये, वर्धा जिल्ह्याचा सुद्धा जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होत आहे. छत्रपती संभाजी महाराज नगरचा सुद्धा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये. त्याचबरोबर नागपूर जिल्ह्याचा सुद्धा ग्राउंड जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये. जालना जिल्हा सुद्धा जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये. अकोला जिल्हा सुद्धा जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये. अहिल्यानगर सुद्धा जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये. बुलढाणा सुद्धा जानेवारीच्या एंडिंगला सुद्धा किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये. अहिल्यानगर सुद्धा जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये. आणि त्याचबरोबर ठाणे जिल्हा सुद्धा जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये. पालघर जिल्हा सुद्धा जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्व जेवढे पण काही जिल्हे आहेत तर जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू होत आहे ग्राउंड. मग ते शिपाई असो, बॅट्समन असो किंवा त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो चालक असो किंवा त्याचबरोबर जे SRPF असो, ठीक आहे, किंवा कारागृह असो, ठीक आहे, तर जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या ठिकाणी चालू होत आहे. आणि जे पुणे जिल्हा आहे, पुणे जिल्ह्यामध्ये जास्त अर्ज आले ते तिथं थोडाफार आपल्याला टाइम भेटणार आहे. तिथलं ग्राउंड थोडा उशिरा या ठिकाणी होणार आहे. आणि जे CP मुंबई आहे, CP मुंबईच्या सुद्धा ग्राउंडला आपल्याला वेळ भेटणार आहे. CP मुंबईचं सुद्धा ग्राउंड लेट आहे, एक लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 20 वरणगावचं सुद्धा ग्राउंड या ठिकाणी थोडंफार लेट आहे, कारण की त्या ठिकाणी जास्त अर्ज आल्या, म्हणजे जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो 80,000 अर्ज SRPF गट क्रमांक 20 वरणगावला आलेला आहे. तर तिथं जे ग्राउंडसाठी आपल्याला थोडाफार टाइम भेटू शकतो. पण ज्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जसं 30,000 अर्ज आले, 50,000 अर्ज आले, हे 70,000 अर्ज आले, 80,000 अर्ज आले, 70,000 अर्ज आले, 60,000 अर्ज आले आहे, ज्या ठिकाणी सुद्धा कमी अर्ज आले SRPF गट क्रमांकामध्ये, तर जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये चालू या ठिकाणी ग्राउंड चालू होत आहे. तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो आता जे समोर हे पत्रक या ठिकाणी ग्राउंडचे पाहायला भेटणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचे रोजच्या रोज असे काही पत्रक या ठिकाणी येणार आहे. एक लक्षात ठेवा की ह्या जिल्ह्याचा ग्राउंड ह्या तारखेला आहे म्हणून. ठीक आहे. तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तयार राहतात, कारण की जानेवारीच्या एंडिंग पासूनच या ठिकाणी सर्व जिल्ह्याचे ग्राउंड चालू होत आहे. मग ते शिपाई असो किंवा चालक असो किंवा बॅट्समन असो किंवा SRPF असो, सोबतच ग्राउंड या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि जे मुंबईचं ग्राउंड कधी होणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर CP मुंबईचं ग्राउंड कधी होणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जानेवारीच्या एंडिंगला जरी समजा बाकीच्या जिल्ह्याचा पोलीस भरतीचं ग्राउंड झालं तरी सुद्धा आपल्याला एक्स्ट्रा 3 महिन्याचा टाइम, 2 ते 3 महिन्याचा टाइम आपल्याला या ठिकाणी भेटण्याची दाट शक्यता आहे. कारण की मुंबई जिल्ह्याचा जे ग्राउंड आहे सगळ्यात शेवटी राहते, कारण की त्या ठिकाणी जे अर्ज क्रमांक जास्त आले आहे, म्हणजे मुलांचं जे अर्ज गेले आहे, फक्त मुलांचे जे अर्ज गेले आहे 2,50,000 मुलांचे अर्ज गेले आहे. पहिले मुलांचे जे अर्ज आहे हे 2,50,000 तिथं अर्ज गेले, एक लक्षात ठेवा. तर चांगला टाइम त्या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे, कारण की त्यांना पूर्ण त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ते व्यवस्था त्या ठिकाणी करायला लागते, कारण की एकाच दिवशी 10,000 विद्यार्थी ग्राउंडसाठी बोलावले जात असते, एक लक्षात ठेवा. तर तेवढी व्यवस्था सुद्धा तेवढी तगडी त्या ठिकाणी करावं लागते. सर्व काही त्या ठिकाणी मॅनेजमेंट त्या ठिकाणी करावं लागते. त्यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडसाठीच टाइम त्या ठिकाणी लागते, एक लक्षात ठेवा. आणि समोर जे विद्यार्थी मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, मुंबई महानगरपालिकेचे, कारण की तिथली जी निवडणूक आहे ते महत्त्वाची निवडणूक राहते, कारण की भरपूर काही दिग्गज नेते जे विद्यार्थी मित्रांनो त्या निवडणुकीवर टपलेले राहते, एक लक्षात ठेवा. तर मुंबई महानगरपालिकेचे निवडणुका झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो CP मुंबईचा ग्राउंड होणार आहे, कारण की निवडणुकीला सर्व काही बंदोबस्त जे जास्त बंदोबस्त CP मुंबईचा त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो महानगरपालिकेचे इलेक्शनले जात असते, एक लक्षात ठेवा. शेड्यूल बिजी शेड्यूल त्या ठिकाणी राहते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. टाइम आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. ज्यांनी शेवट फॉर्म भरला असेल तर त्यांचा ग्राउंड शेवट येणार आहे. ज्यांनी स्टार्टिंगला फॉर्म भरला त्यांचा स्टार्टिंगला येणार आहे. जसं CP मुंबईला पाहिलं 2,50,000 अर्ज आले. तुम्ही जर शेवट फॉर्म भरला असेल, ग्राउंड जसं चालू झालं, एक उदाहरण देऊन आलं, जसं एप्रिल महिन्यामध्ये जर ग्राउंड चालू झालं तरी सुद्धा आपल्याला एखादा महिना एक्स्ट्रा टाइम त्या ठिकाणी भेटणार आहे ज्यांनी शेवट फॉर्म भरला असेल. कारण की एका दिवशी 10,000 विद्यार्थी बोलून आले तर 25 दिवस 2,50,000 एवढा अर्ज क्रमांक येण्यासाठी लागत आहे. आणि त्याचबरोबर एक उदाहरण तुम्हाला देऊन आलं, जसं आता SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे, तिथं जे 80,000 अर्ज आले आहे. तुमचा जर जे विद्यार्थी मित्रांनो 60,000 जरी अर्ज असेल, ठीक आहे, 60,000 जरी तुमचा अर्ज असेल, एका दिवशी त्या ठिकाणी जास्तीत जास्त 2,000 जरी विद्यार्थी ग्राउंडसाठी बोलावले तर 60,000 अर्ज क्रमांक येण्यासाठी एक महिना आपल्याला एक्स्ट्रा त्या ठिकाणी भेटणार आहे. ज्यांचा शेवट फॉर्म भरला असेल तर चांगला टाइम आपल्याला त्या ठिकाणी ग्राउंड चालू झाल्यावर सुद्धा या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. SRPFला जसा 1000 तक विद्यार्थी बोलावले जाते एका दिवशी. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ अपडेट देत राहणार. आजच्यासाठी थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.